जय महाराष्ट्र मित्रांनो, TCS या कंपनीत तुम्हाला जॉब पाहिजे तर TCS तर्फे ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे. म्हणजे Naukri.com वगैरे नाही, ऑफिशियली यांच्या करिअर पेजवर वॉक इन ड्राईव्ह सुरू आहे. यांनी अपडेट दिलाय. खासियत याचं असं आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालंय जसं की सायन्स, कॉमर्स, आर्ट्स झालंय, BBA, BBM झालंय, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय बिझनेस प्रोसेस यासाठी. खासियत याची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे आणि यांचा लगेच इंटरव्ह्यू आहे, ज्याचे डिटेल्स तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला जॉबची गरज असेल तर नक्की शेअर करा, कारण की जॉब चांगला आहे. डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे. महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण डिटेल्स आहे. ॲड्रेस कुठे आहे, कसं जायचंय, इंटरव्ह्यूला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे आहे, कुठला पोशाख घालून जायचं आहे, म्हणजे फॉर्मल वगैरे कसं घालून जायचं आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगतोय, मार्गदर्शन करतोय. त्यामुळे अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय, TCS यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलो आहे. इथे संपूर्ण माहिती दिसेल. भरपूर मोठ्या संख्येमध्ये इथे एम्प्लॉई आहे आणि दरवर्षी नवीन नवीन भरती निघत असते. ओके, जसं की यांच्याकडे वेगवेगळे प्रोजेक्ट येत जातात, त्याप्रमाणे ही भरती होत असते. ओके, त्यामुळे तुम्ही ते बघू शकताय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला डिटेलमध्ये सगळी माहिती दिसून जाईल. पण सध्या जी नोटिफिकेशन आली आहे तुम्ही ते बघू शकताय, TCS करिअर तर्फे आली आहे. TCS करिअर तर्फे लॉन्च युअर करिअर जर्नी विथ अस. ओके, इथे बघू शकताय टाटाचा लोगो पण आहे. ऑफिशियल यांची ही नोटिफिकेशन आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताय, जॉईन अवर वॉक इन ड्राईव्ह फॉर TCS BPS ॲट. कुठे असणार आहे तुमचा इंटरव्ह्यू? तर TCS हिंजेवाडी फेज 3 या ठिकाणी असणार आहे. अनेकांना ॲड्रेस माहीत नसेल तर मी मॅप पण तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. इथे बघा, हे हिंजेवाडीचे फेज 3 आहे. या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. आणि तुम्ही अजून खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, हे तुमचं ऑफिस असणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू आहे. अनेक जणांना पुण्यामध्ये जॉब पाहिजे आहे, भरपूर साऱ्या कमेंट्स मला असतात, तर त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके, अप्लाय कसं करायचं तर इथून आपण अप्लाय करणार आहोत. जसं की बघा, रजिस्टर दिलं आहे. मग कुठे आपल्याला करायचं आहे तर बिझनेस प्रोसेस, ज्यांचं IT असतं ते इथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी करतात. ज्यांचं बिझनेस प्रोसेस आहे ते इथे बघा मध्ये क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे अप्लाय करायचं. पण त्याआधी पात्रता आपण समजून घेऊ. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही फ्रेशर्स आहात बघा, 0 इयर्स एक्सपिरियन्स आहे किंवा 6 महिन्यापर्यंत एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय. म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, बिंदास इथे अप्लाय करून टाका. तुमचा जॉब रोल काय असणार आहे तर इथे बघू शकताय, बॅक ऑफिस या पोस्टसाठी असणार आहे. बॅक ऑफिस ऑपरेशन, डाटा प्रोसेसिंग, ट्रान्झिशन. थोडक्यामध्ये काय, बॅक ऑफिसला जे पण कामं चालतात त्याची तुम्हाला प्रोफेशनल ट्रेनिंग दिली जाणार आहे. 2 ते 3 दिवसाची ट्रेनिंग असते. काम कसं करायचं, काय करायचं, सगळं काही शिकवलं जातं आहे. त्यामुळे तुम्ही ग्रॅज्युएट आहात, बिंदास अप्लाय करून टाका, कारण की फ्रेशरसाठी वेकन्सी आहे. त्यामुळे यांना ट्रेनिंग द्यावीच लागणार आहे. ओके, आता कुठे असणार आहे तर इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकताय. इथे बघा, लोकेशन तुम्हाला इथे दिसून जाईल. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, सह्याद्री पार्क, फेज 3, राजीव गांधी इन्फोटेक पार्क, हिंजेवाडी, पुणे या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू असणार आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू पुण्यात आहे. कधी असणार आहे त्याआधी समजून घ्या. तुमचं काय शिक्षण पाहिजे, जसं तुमचं BCom झालेलं आहे, BBA झालं आहे, BBA झालेलं आहे, BBM झालेलं आहे, BMS झालेलं आहे, किंवा हे बघा भरपूर साऱ्या स्ट्रीम्स आहे. एक्सेप्ट CS आणि IT सोडून जर तुमचं झालेलं आहे, 2024-25 पास आउट तुम्ही आहात, रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून, कॉलेजमधून तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, शुड बी ओपन टू वर्क इन एनी शिफ्ट. यांची फक्त एकच अट आहे की तुम्हाला शिफ्टमध्ये काम करायला रेडी असाल तरच अप्लाय करा. नाही तर मला फर्स्टच शिफ्ट पाहिजे आहे, जनरलच पाहिजे तर असं नाही. तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागेल. रेडी असेल तरच इथे इंटरव्ह्यूला जा. ओके, बाकी एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे. इथे काय असणार आहे, तुमचा एक इंटरव्ह्यू होणार आहे आणि एक छोटीशी ॲप्टिट्यूड टेस्ट असेल. जेव्हा तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जातात तिथेच तुम्हाला एक छोटासा फुलस्केप टाईप दिलं जातं. तिथे तुमची एक छोटीशी टेस्ट होते इंटरव्ह्यू. तर सगळ्यात मेन इथे इंटरव्ह्यू आहे. तुम्ही जर इंटरव्ह्यू क्रॅक करताय तर नक्कीच तुम्ही इथे एक चांगला जॉब मिळवू शकणार आहात. इंटरव्ह्यू कधी आहे तर तुम्ही ते बघू शकता. इथे टाईम दिलेला आहे, पुणे महाराष्ट्र हे लोकेशन आहे आणि टाईम आहे 8 एप्रिल सकाळी 8:30 ते 11 पर्यंत तुम्हाला एंट्री आहे. 11 वाजून 5 मिनिटांनी जरी तुम्ही गेला तर तुम्हाला इथे ऑफिसमध्ये एंट्री मिळणार नाही. त्यामुळे 8-8:30च्या दरम्यान तुम्ही तिथे जा. भरपूर जण असतील तिथे जाऊन तुम्हाला एक तुमची जागा पकडून घ्यायची आहे. इंटरव्ह्यूची तयारी करा, प्रोफेशनल ड्रेस घाला, त्याची माहिती पण तुम्हाला देतोय. जसं की अजून खाली स्क्रोल केल्यानंतर कुठले कुठले डॉक्युमेंट न्यायचे आहे त्याची माहिती दिलेली आहे. तर अपडेटेड रेझ्युमे घेऊन जा
आता रेझ्युमेमध्ये काय काय असलं पाहिजे, तर टीम वर्क असलं पाहिजे, त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल असलं पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल असलं पाहिजे. कारण की BPS या प्रोसेससाठी करतोय, याची अपडेटेड तुम्ही फक्त Googleवर किंवा YouTubeवर सर्च करा. आयकॉनिक मराठी रेझ्युमे किंवा CV व्हिडिओ येईल, त्याच्या खाली सॅम्पल दिसेल, ती फाईल डाउनलोड करा. माझे डिटेल्स कडून तुमचे डिटेल्स टाका आणि त्याप्रमाणे स्किल्स मेन्शन करा. ओके. त्यानंतर गव्हर्नमेंट ID प्रूफ म्हणजे पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. आणि अकॅडमिक डॉक्युमेंट ओरिजिनल अँड स्कॅन कॉपीज. ओरिजिनल स्कॅन कॉपीज तुम्हाला आणायचे आहे डॉक्युमेंटचे, म्हणजे 10वी 12वी ग्रॅज्युएशन जे पण तुमचं शिक्षण झालं आहे त्याचे तुम्हाला डॉक्युमेंट आणायचे, म्हणजे पासिंग सर्टिफिकेट. त्याच्यानंतर TCS ॲप्लिकेशन फॉर्म. आता हा कुठे मिळेल ते पण सांगतो. नेम, DOB, ॲड्रेस, ॲप्लिकेशन शुड बी ॲज पर आधार कार्ड. म्हणजे इथे तुमचं आधार कार्ड चालेल ॲज अ डॉक्युमेंट ID कार्ड म्हणून. आधार कार्डवर जे डिटेल्स आहे, जसं स्पेलिंग आहे ते स्पेलिंग तुम्हाला TCSचा जो फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याची पण प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे. त्याच्यानंतर तुमची प्रोफाईल BPS मध्ये रजिस्टर करायची आहे आणि तो फॉर्म तुम्हाला घेऊन जायचा. तर तो फॉर्म कसा घेऊन जायचा आहे, तर बघा हा फॉर्म आहे. इथे सगळ्यात आधी तुम्हाला ईमेल ॲड्रेस टाकून रिक्वेस्ट OTP करायचा आहे. मागे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय ते सगळं काही तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर चांगली गोष्ट आहे, तुम्हाला TCS मध्ये जॉब पाहिजे तर नक्की मित्रांसोबत शेअर करा. तिथे इंटरव्ह्यूला जा. इंटरव्ह्यू जाताना फॉर्मल ड्रेस घालून जा, प्रोफेशनल टाय वगैरे, ब्लॅक शूज वगैरे घालून जा. त्यानंतर तुमचा अपडेटेड CV घेऊन जा. तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल किंवा कुठे काम केलं आहे तर त्याचं पण तुम्ही सर्टिफिकेट किंवा काही कोर्सेस केले त्याचे सर्टिफिकेट घेऊन जा, जेणेकरून तुमचं फर्स्ट इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.